नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे राऊत सूज पार्कचे भव्य उद्घाटन माजी सरपंच अशोकरावजी गव्हाणे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. खामगाव पंढरपूर महामार्गावर माजलगावपासून अवघ्या 7 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या पात्रूड गावात वाढती लोकसंख्या आणि व्यापारी संधी लक्षात घेऊन राऊत परिवारातील युवकांनी सरकारी नोकरीची वाट न पाहता सूज विक्री व्यवसायाला सुरुवात केली आहे. युवकांनी उद्योग व्यवसायाची निवड करून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. या नवीन सूज पार्कमुळे आता गावकऱ्यांना दर्जेदार बूट चप्पल गावातच उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उद्घाटन सोहळ्याला पात्रूड नगरीचे सरपंच लतीफ भैया मोमीन, उपसरपंच घनश्यामदादा भुतडा, माजी सरपंच एकनाथ मस्के, दीपक नाना शिंदे, भूषणजी मानधने, ग्रामपंचायत अधिकारी भागवत भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य कैलास आलझिंडे, नवनाथ चाळक, हाजी इसाभाई मोमीन, सुनील भुलंगे यांच्यासह ग्रामस्थ आणि राऊत परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. आज पात्रूड येथे राऊत स्वीट मार्ट या दुकानाचं उद्घाटन राऊत परिवारातर्फे सर्व ग्रामस्थ मंडळी यांना आमंत्रित केलं. यामध्ये सरपंच लतीफ भैया, उपसरपंच घनश्यामदादा, तंटामुक्तीचे अध्यक्ष युसुफ भैया, ज्येष्ठ नागरिक गणपतराव शिंदे, दीपक नाना शिंदे, आमचे मित्र भूषण शेठ, अशोकरावजी गव्हाणे हे सर्वजण या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आले आणि या राऊत परिवाराला त्यांचा जो नवीन उद्योग त्यांनी या ठिकाणी पात्रूड या ठिकाणी बसस्टॉपवर टाकलेला आहे त्याचे तिथे असणारे भरभराटीचे दिवस येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.